जयश्राम शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे 16 हप्ते जमा करण्यात आलेले असून 17वा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता 17व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हा 17वा हप्ता काही विशिष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मग शेतकरी मित्रांनो, हा 17वा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते कामे करणे गरजेचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देखील सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी एक योजना आहे। आणि या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत करत असते। 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या 16व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले होते आणि आता शेतकरी 17व्या हप्त्याची वाट पाहत आहे। शेतकरी मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार आता 17वा हप्ता मे किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतकरी मित्रांनो, 17व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे हे करणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित राहू शकता। तर मग शेतकरी मित्रांनो, 17व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणते महत्त्वाचे कामे हे करणे गरजेचे आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे हे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतर भूमिलेखन अद्ययावत करणे आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे हे 3 कामे केल्यानंतरच शेतकऱ्यांना या योजनेच्या 17व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची महत्त्वाची अपडेट। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।